याची लाख. हाय ऑडिबल आहे? यस. ओके. हां, तुझं मौलिकशी काय बोलणं झालं का? रिगार्डिंग ॲक्सेस एंड एव्हरीथिंग. ऍक्सेस नाही आहे. कोणता ऍक्सेस? की म्हणजे आता प्लगइन मी आमच्या इथून काय म्हणतात त्याला, जे बॅकएंड आहे ना, माझंवालं बॅकएंड काय म्हणतात त्याला? डॅशबोर्ड. हां. डॅशबोर्डवरून जेव्हा इन्स्टॉल करायला जातो तेव्हा नाही होत, राईट? मग ते तुझ्या थ्रू इन्स्टॉल करायला लागतं. तर तू जी प्रोसेस करतो तीच त्याचा ॲक्सेस घेऊन मी करू शकतो का असं? करू शकतो. अच्छा. हां. ठीक आहे. मग ते दाखव ना जरा, म्हणजे ते मी एकदा बघितलं की मग मी पण करू शकेन जर कधी इन्स्टॉल वगैरे करायचं असेल तर. शुअर शुअर. ठीक आहे. स्क्रीनशॉट घेतो. हं. हे सर्व्हर आहे. ओके. आणि हे आहे की याच्यामध्ये आपला सगळा जो काही डेटा आहे वेबसाईटचा हं. पूर्ण डेटा या रूट डायरेक्शन मध्ये तुला मी सर्व्हर IP देईल हं. आणि पासवर्ड देईल. ठीक आहे. हां. Yes. हा युजर आहे आणि हा पासवर्ड आहे. तर तू एकदा SSH करून बघतो काय आताच बघू का? ट्राय करू शकतो आपला. पण ते स्टार्ट कसं करायचं, म्हणजे ते काय इन्स्टॉल करायला लागतं का काय? तुझ्याकडे हे आहे का ऍप्लिकेशन? काय? मला काहीच आयडिया नाही याचा. तिथे आपण एकदा काय इन्स्टॉल करून बघू प्लगइन. जर केस रिक्वायरमेंट नसेल तर ऍक्सेस घेऊन काय करणार. आपण लास्ट टाइम कसं केलं होतं एकदा करून बघ. हां, बरोबर तसंच. वेबसाईटच्या बॅकएंडला ना. हे WP ॲडमिनला नाही करायचं आहे. आपलं जे टूल्स आहे ना तिथे करायचं आहे. त्याची पण मी लिंक पाठवली आहे. तू माझ्यावाल्या चॅटवर जा. टूल्सची लिंक पाठवली आहे मी. हां, ते वाला. वरची. पहिला लॉग इन करायला लागेल ना? हां, तिथे.
ह्याचा पासवर्ड आय गेस वेगळा असेल. थांब याचा पासवर्ड पाठवतो तुला. कोण आहे थांब मी पाठवतो. कोणता आहे सेकंड? फर्स्ट वाला ट्राय कर 2022 वाला पहिला. Plugins. इथे आपण जेव्हा ऍड न्यू प्लगइन किंवा ऑलरेडी एक्झिस्टिंग प्लगइनला आपण काय म्हणतात त्याला अपडेट करायला जातो ना तर होत नाही. काहीतरी सिक्युरिटी इश्यूज आहे आय गेस. म्हणजे ते काय त्याला सर्व्हर वरूनच करायला लागतं असं काहीतरी आहे. त्यामुळे होत नाही ते. आता हे जे अपडेट्स अवेलेबल आहेत ना, हे आता तू अपडेट नाववर क्लिक केलं ना, आता करू नको मी जे सांगतोय. तर ते होणार नाही. काहीतरी डिरेक्टरी नॉट क्रिएट ॲक्चुअली करून बघ, ट्राय करून बघ अपडेट नावावर क्लिक करून. होणार नाही ते. काहीतरी डिरेक्टरी नॉट क्रिएटेड असं काहीतरी बोलणार. हा, ते आपण सिक्युरिटी एनेबल केल्यापासून असं येत आहे ना आपल्याला. हां, तेव्हापासून येतंय ते म्हणजे ते हां, बस असं येतं. राईट. ठीक आहे. मग आपल्याला हे करायचंय का एनेबल? हां, म्हणजे हे 5 आता जस्ट इन्स्टॉल करून ठेवायचे आहेत. हे 5 ही यूज नाही होणार. ह्याच्यातलं मी 1-2 बघणार कुठले चांगले आहेत. बाकीचे डिॲक्टिव्हेट करून टाकेल. पण इन वन गो पहिला सगळे डाउनलोड करून घेऊया. नंतर नको असलेले मी इनॅक्टिव्ह करेल, डिॲक्टिव्हेट करेल. तू हवं तर मला 1-2 करून दाखव. फर्स्ट पहिले 2 मग बाकीचे 3 मी नंतर स्वतः ट्राय करतो. नाही इथे नाहीये. अजून इन्स्टॉल नाही केलाय ना तो. लेफ्ट साइडला तो ब्लॅक कलरचा हे आहे ना डॅशबोर्ड त्याच्या तिथे इन्स्टॉल प्लगइनच्या खाली ॲड न्यू प्लगइन म्हणून आहे. अच्छा, इकडे. हां. पण ते पण नाही होत. त्याचा पण सेम सिक्युरिटी इश्यूज येतो. म्हणजे इन्स्टॉल करायसाठी पण आय गेस ते सर्व्हर साइडनेच करायला लागेल. हे बघा ना. हं. हां. याला आपण डाउनलोड करू शकतो ना या वेबसाईटला जाऊन? मी हे कधी ट्राय नाही केलंय. म्हणजे इथे तरी असं दिसलं नाहीये मला कधी. ते असं तीही म्हणतोय ना, काय म्हणतात त्याला? झिप फाईल. झिप फाईल तर कुठे दिसली नाही त्याची.